देसाई आपणच? जी पंत. शृंगारपूरचे सुभेदार अख्त्यार आनाजीपंत दत्तो यांच्याकडे वसूल जमा केला नसल्याचा आरोप आहे आपणावर. सरकार, देवाची आण घेऊन सांगतो, मी वसूल भरलाय. परंतु इथं तशी नोंद नाही. आणि दुसरं म्हणजे वसूल वेळेवर पोहोचत नाही असाही आरोप आहे. हे सगळं खोटं आहे. मी अब्रुदार माणूस आहे. मी महाराजांना स्वराज्याला मानणारा माणूस आहे. मी असली लबाड गोष्ट नाही करणार. म्हणजे आम्ही लबाड आहोत? शरम नाही वाटत असं बोलताना? अहो पंत, ऐका तरी. अहो सुभेदारांना विचारा. अहो वसूल पोच झालाय. याचा अर्थ काय होतो माहितीये तुला? सुभेदारानं वसूल न भरता तो मधल्यामध्ये हडप केला. अहो मी तसं कशाला म्हणू? त्याचा अर्थ तोच, काळूचा भाऊ बाळू न बाळूचा भाऊ काळू. तुम्हासनी वाटत असेल तर मी रुजवात करायला तयार आहे. म्हणजे आता आम्ही तेच करायचं. आणि काही झालं तरी खरे तुम्ही, आम्ही खोटे. आमचा सुभेदार लबाड. निराजी पंत, याचा आता फैसला करा, कारण माझा एक माणूस खोटा नाही. मला वाटते एक संधी द्यावी यांना. करू द्या रुजवात. अहो सापाची चाल मंदावली आहे, गळा फुगलाय. अहो कळतंय ना त्यांनी बेडूक गिळलेला. ह्याला कायद्याचा हिसका दाखवला ना म्हणजे सगळं बाहेर येणार बघा. मग मी असं करतो, न्यायाधीश काझी हैदरांना बोलावून घेतो. पण हैदर साहेब तर गेलेत गावाला. तोपर्यंत त्याला कैद करून आम्ही बंदीखान्यात पाठवतो. धरा रे त्याला. हा अन्याय होतोय. घेऊन जा. युवराज, युवराज, मी देसाई, मी शृंगारपूरचा. मला कैद झाली आहे. गुन्हा केलात? युवराज, अहो अट्टल गुन्हेगार आहे हा. वसूल बुडवतो हा. ए घेऊन चला रे. अनाजीपंत, गुन्हा सिद्ध झालाय? नाही, पण सिद्ध झाल्यात जमा आहे. सिद्ध झाल्यात जमा आहे याचा अर्थ गुन्हा सिद्ध झालेला नाही अनाजीपंत. आणि तरी सुद्धा तुम्ही यांना बंदीखान्यात पाठवत आहात. म्हणजे हा माणूस लबाडच आहे. निराजी पंतांनी तसा आदेश दिलाय? हो म्हणजे हो, त्यांनी खटला वर्ग केलाय काजी साहेबांकडे. अनाजीपंत, प्रकरणाची शहानिशा करून मगच देसायांना बंदीखान्यात टाकावं. सोडून द्या त्यांना. माफी असावी युवराज, पण यात आपला हस्तक्षेप चालणार नाही. आम्ही हस्तक्षेप करत नाही अनाजीपंत, फक्त सत्यता जाणून घ्यावी एवढंच म्हणतो आहोत. देसायांचा गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना जरूर शिक्षा करावी. आम्ही सगळी चौकशी केली आहे. केव्हा केव्हा चौकशी केली? म्हणजे आता स्वराज्याच्या सुरनीसांना युवराजांना जाब द्यावा लागेल. युवराजांनाच नाही, स्वराज्यात जो मागेल त्याला जाब देता आला पाहिजे. पण त्यासाठी आम्ही बांधील नाही. सुरनीस आहे स्वराज्याचा. तुम्हाला वाटतच असेल तर आमचा आदेश रद्द करावा. मग आम्ही स्वराज्याचे युवराज आहोत अनाजीपंत. आम्ही शृंगारपूरला जाऊन चौकशी करून येईपर्यंत हा आदेश स्थगित करावा. म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या शब्दांना, त्यांच्या अधिकारांना किंमतच नाही असं समजायचं का आम्ही? अर्थ काढण्यात वाकबगार आहात तुम्ही अनाजीपंत. आपण समक्ष जाणार, पाहणार. म्हणजे मंत्र्यांवर तुमचा विश्वास नाही तर? विश्वास आहेच, नक्कीच आहे. आम्ही चाललोय ते तुमच्यावर अविश्वास आहे म्हणून नाही, तर रयतेच्या समाधानासाठी. आणि हे राज्य रयतेचं आहे. जेव्हा बघावं त्या युवराजांसमोर नेमका मीच सापडतो अपमान करायला. मुद्दाम चार चौघात बोलतात. ही काय पद्धत झाली? आम्ही त्यांच्या खिजगंटीत नाही,
परवा तर चोर ठरता ठरता वाचलो. सुरनीस आम्ही राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांवर छत्र धरण्याचा मान हा आम्हाला मिळाला होता. आम्हाला. तुम्ही आंघोळ करून घ्या बघू, म्हणजे बरं वाटेल. आणि सायन संध्या सर्व देवमयी मिषा नवमी भूषा समान्विताम यस्याः कटाक्ष मात्रेण जायन्ते विबुधा नरः. थांब. कुणाचा श्लोक हा? शंभूराजांचा, त्यांच्या बुधभूषण ग्रंथातील सर्व देवमयी मिषा. खामोश. यापुढे या घरात हे शब्द चालणार नाहीत. बाबा, आऊसाहेबांच्या समाधीवर, पुतळराणी साहेबांच्या महालात सगळीकडे सप्ताह चालू आहे या ग्रंथाचा. काय लेख आहे तिकडे? युवराज नाही नाही त्या अपशब्दांनी आमची खरडपट्टी काढतात. आणि ही त्यांच्याच शब्दांचे गोडवे गाते. शरम वाटायला पाहिजे. सुरनिसांची लेख भाटगिरी करते. पायात चाळच बांधाची राहिलेत तेवढे. अहो काय बोलताय एवढ्या मोठ्या मुलीस? हात जोडते मी, गप्पा बसा. आणि बाहेरचा राग तुम्ही घरात का काढताय हो? राग नाही, थांबलं पाहिजे हे सगळं. बाबा हो, पण एवढं सुंदर काव्य, इतकी सुंदर रचना, आणि बघितलं कशी हुज्जत घालते ती. नाही म्हटल्यावर विषय बंद करावा की नाही? गोदावरी, ते म्हणतायत ना, मग ऐकावं. म्हणायचेच आहे. हजारो मंत्र आहेत. बुधभूषणच का? हो पण बाबा हा. गोदा, आता चल, देवापुढे दिवा लाव. हो, दिवाच लाव. जा, दिवे नको लावूस. काय व काय झालं? खंच्या विचारात डोळ्यातल्या भावल्या लय भावरल्यात. असं पाहिलं नाही तुम्हासनी कधी. काय झालंय? काय नाही ग धारात्या. पण काय? तुला एक गोष्ट विचारायची होती. विचारू? एक नाही 10 विचारा. पर विचारू का अशी इजाजत घेऊ नका. विचारा. धारात्या, समज तुझ्या नवऱ्याची एखादी गोष्ट दुसऱ्या माणसाकडे, आणि हे तुला कळालं तर कसं वाटेल? आता ते माणूस कोण आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे गडी माणूस आहे का बाई माणूस आहे हे महत्वाचं. गडी माणूस असेल तर आपण निवांत खालीवर पांघरून टाकून झोपणार. बाई माणूस असेल तर ही घेतली हातात मशाल आणि गेलो हुडकायला. सुनबाई, काय चाललंय? गोदावरी आली होती आता महालात. असं युवराजांची एक गोष्ट तिच्याकडे असं म्हणत होती ती. हा, धारात्या, असेलच एखादी गोष्ट तर काय असेल ग? युवराजांनी दिली असेल की गोदावरीनेच घेतली असेल? काहीच कळायला मार्ग नाहीये. गोदावरीला विचारलं तर ते बरं दिसणार नाही. युवराजांना तर विचारायचीच सोय नाही. हवं विचारा की. आमच्यावर गुडकावणार नाहीत ना ते परवडलं. पर मनात अशी शंकेची पाल चुकचुकत राहायला नको. विचारा तुम्ही. आणि मी आहे ना, जा बिनघोर विचारा. जा. जाताय ना मग? जा. युवराज, का व युवराजनी? युवराज कुठे गेले? आम्हाला त्यांना एक महत्वाची गोष्ट विचारायची. ते एवढ्यातच गडाबाहेर पडले.
गड उतार झाले. कुठे गेले एवढ्या तातडीने? एका बाजूचा धुरळा खाली बसेपर्यंत दुसऱ्या बाजूचा धुरळा उडालाही. वाऱ्याला वेग मोठा. त्याच वाऱ्याच्या वेगाने गेले ते शृंगारपुरात चौकशीसाठी. आम्ही म्हणालो होतो ना मोरोपंतांना, युवराजांचा वेग जास्त, तेव्हा आपली फरफट होऊ नये म्हणजे झालं. पण तो सुभेदार युवराजांपुढे सगळं ओकला तर? ती काळजी सोडा. तो शृंगारपूरचा सुभेदार हा आपला माणूस. पण युवराज हुशार आहेत. हुशार आहेत, पण काय, नुसती होडी असून चालत नाही. तिला अनुभवाची शिडा असावी लागतात. ती नसतील तर काही उपयोग नाही. नुसतं भरकटणं होतं. पण मला जरा काळजीच वाटते. मग काय ओळखलं त्या अनाजीला? अहो राहुजी, या अनाजीनं पायानं तिडा मारला तर तुम्हाला दोन्ही हातानं सोडवता येणार नाही. आणि सोडवायला गेलात तर गुंतल्याशिवाय राहणार नाही. ते झालंच म्हणा. तसा तुमचा दरारा अजूनही घारीसारखा आबाळात तळपतोय. सगळे वचकून असतात. काळजी करू नका. थोडं सावध राहू. मातोश्री, तुम्ही का जाऊ दिलात बाळराजेंना शृंगारपूरला? अहो थांबतच नाही आणि कळायला लागल्यापासून पळतात मागे मागे. लक्ष द्यायला हवं. लक्ष तर दोघांवर द्यायला हवं. पण जास्त लक्ष द्यायला हवं युवराजांवर. युवराजांवर? हो. काल आम्हाला गोदावरी दिसली. महाली. आम्हीच बोलवलं होतं तिला. हो, चांगलं केलं. पण युवराजांसमोर रडत होती ती. का? कारण काही कळलं नाही. रडत होती? हो, आम्ही स्वतः पाहिलं. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि युवराज तिचं सांत्वन करत होते. अगं बाई, मग आम्ही कुठे होतो? तुम्ही आत महालात. ती आम्हाला पाहून गडबडली आणि निघाली. आम्हाला मुजरा करायचंही भान राहिलं नाही तिला. मातोश्री, तिची काहीतरी अडचण असेल. असेल ना, पण मग युवराजांना का सांगावी? तुम्हाला सांगावी. मातोश्री, युवराजांना तर सगळेच सांगतात आणि ते मदतही करतात. हो, पण सुनबाई. मातोश्री, युवराज जसे आमचे तुमचे आहेत, त्याहूनही अधिक ते रयतेचे आहेत. अगदी बरोबर. पण त्यासाठी रयत सुद्धा भोळी बाबडी असावी. तुम्हाला काळजी वाटणारच तुमच्या मुलाबद्दल. ते युवराज असले तरी त्यांना संसार आहे, पत्नी आहे. कोण रडतं त्यांच्या महाली येऊन? हो ना, आणि रडायचं कारण कळायला पाहिजे ना. तुम्ही काळजी करू नका. आम्ही खबरदार राहू. तुम्ही चला ना, आम्ही बाळराजेंसाठी झोका बांधलाय. चला ना. तिथे. वा, सुरेख. अनाजी पंत, शृंगारपुरात जे घडू नये ते घडलं तर? तसं घडणार नाही. कारण सुभेदार हा आपला माणूस आहे.
तो युवराजांना दाद लागू देणार नाही. पण समजा तुम्ही म्हणताय तसं घडलं तर वाऱ्याच्या वेगाने खबर आपल्यापर्यंत येईल. हा, हे महत्वाचं आहे. हो, अनाजी आहे मी. सशाच्या शिकारीला जाताना सुद्धा वाघाच्या शिकारीची तयारी करतो आम्ही. हलगर्जीपणा नसतो आपला. हो, आपल्याला ते पटतच नाही. असंच पाहिजे. हो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर छत्र धरण्यापर्यंत पोहोचलो आम्ही. प्रगती असते ती ही, कर्तृत्व असते तेही हेच. निर्धास्त राहा. युवराज, मला मारू नका. सुभेदार, घाबरू नका. हे स्वराज्य आहे. निरपराध्याला इथं भिण्याचं कारण नाही. युवराज, आम्ही चाकर माणसं. जसा आदेश तसं चालतो आम्ही. तुमच्या चालीनं इतरांना त्रास होतो असं नाही वाटत तुम्हाला? युवराज, तुम्ही काय बोलताय ध्यानात येईना. आम्ही देसायांच्या प्रकरणाची खातरजमा करून घ्यायला आलो आहोत. देसायांनी सरकारात वसूल भरला नाही अशी तक्रार तुम्ही केली. हे खरंय? वय युवराज. पण देसाई तर म्हणतात त्यांनी वसूल भरलाय. नाही नाही, म्या कशाला खोटं बोलीन. बोलत असाल तर बोलू नका. खरं बोला, नाहीतर तुमच्यावर आफत येईल आणि मग तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही. युवराज, म्या खरं बोलतोय. म्या कशाला लबाडी करीन. तुमचे डोळे तर वेगळंच सांगतात. हे बघा सुभेदार, महाराजांचा त्याग, महाराजांचं मावळ्यांचं बलिदान स्मरून सत्याचं बोट धरायचं की स्वार्थासाठी लबाडीचं बोट धरून खंडोजी खोपड्याच्या वाटेनं जायचं, तुमचं तुम्ही ठरवा. खंडोजी खोपडा म्हणजे तोच ना ज्याचा आभासाहेबांनी एक हात आणि एक पाय तोडला? होय महाराज. तोच खंडोजी खोपडा. बोला बोला सुभेदार, लवकर ठरवा. युवराज, आम्हाला पहिला अभय द्या. अभय आहे. बोला, देसायांनी वसूल दिलाय? होय, त्यांनी वसूल दिला. मग का खोटं बोलला? का राजकारभारात बाधा आणली? चुकी झाली युवराज. पुण्यांना असं घडणार नाही. कुणाच्या सांगण्यावरून हा लबाडपणा केला? जाऊन द्या ना युवराज. कशाला नाव घ्यायला सांगताय? वाटलं तर मला 2 टोलं हाणा आणि जाऊ द्या घरी. नुसते टोले मारून भागणार नाही. कैद खाण्यात तुम्ही जाल 2-4 सालांसाठी. बोला बोला, तुमचा बोलवता धनी कोण आहे? अनाजी पंत सुरनीस. अनाजी पंत. त्यांनी का केलं हे सगळं? युवराज, देसाईंकडे 2 जातीवंत घोडी होती. अफगाणची पैदाईश. ती अनाजी पंतांना आवडली, पण देसाईंनी दिली नाही. अनाजी पंतांना राग आला आणि त्यांनी ठरवलं देसाईंना अद्दल घडवायची. याला काय म्हणतात माहितीये बाळराजे? काय? कुंपणच शेत खाते. सुभेदार, या सगळ्या प्रकरणात तुम्ही दोषी आहात. गुन्हा तुमच्या सुद्धा माथी लागतो. स्वतः जातीनं आलो म्हणून या प्रकरणातलं खरं खोटं आम्हाला समजलं. नाहीतर त्या देसायांना विनाकारण बंदीखान्यात खितपत पडावं लागलं असतं. तुम्हाला शिक्षा ही होणारच. पण युवराज, आपण आम्हाला अभय दिले. तुम्ही महाराजांचे विचार विसरलात. महाराजांची शिकवण विसरून लबाडीचा विंचू हाती धरलात तर तुम्हाला डंख हा बसणारच. तुम्हाला सुभेदार या पदावरून बडतर्फ केलं जात आहे. युवराज,
युवराज मला माफ करा, मला माफ करा युवराज. वसुलाची जेवढी रक्कम असेल तेवढीच रक्कम दंड म्हणून सरकारात जमा करावी. पूर्ण रक्कम? एवढी रक्कम कुठून भरणार युवराज? हे रयतेचं राज्य आहे याची कायम आठवण ठेवा. कायम.